या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला आज सुरुवात झाली. कुलगुरू शोध समितीने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपला. त्यापूर्वी मेमध्ये कुलगुरू निवडीसाठी कुलपती कार्यालयास योग्य नावाची शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 11 नुसार कुलगुरू शोध समितीवर विद्यापीठाने एका व्यक्तीचे सदस्य म्हणून नामनिर्देशन करायचे असते. त्यासाठी विद्यापीठ कायद्यानुसार या समितीवर व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषद या अधिकार मंडळाने एकत्रितपणे IIT इंदूरचे संचालक प्राध्यापक सुहास जोशी नामनिर्देशन वरून दिले होते. त्यांनी येत्या अखेरच्या आठवड्यात समिती सदस्य म्हणून काम करण्यासाठी संमती दिली होती. त्यानंतर शोध समिती स्थापनेबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली. आता समितीने कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुकांना 27 जानेवारी रोजी सायंकाळी 5 पर्यंत अर्ज देता येतील. इच्छुकांनी त्यांची माहिती किमान 50 पानांमध्ये हार्ड आणि सॉफ्ट कॉपीमध्ये माहिती सादर करायची आहे. या प्रक्रियेसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.